हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे की वोटिंग कार्ड करेक्शन कसे करायचे फोनवरून। तर 5 मिनिटांमध्ये आपण वोटिंग कार्ड करेक्शनसाठी अप्लाय करू शकतो। तर त्याकरिता आधार कार्ड आणि सिम्पली पॅन कार्डवरून तुम्ही वोटिंग कार्ड अप्लाय करू शकता करेक्शनसाठी। तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल आणि 15 दिवसाच्या आत तुमचं वोटिंग कार्ड इथे करेक्शन होतोय। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। तर बघा, इथे तुम्हाला सर्च करायचं आहे nvsp.in। तर बघा, क्लिक हिअर यावरती क्लिक करायचं आहे। तर ऑफिशियल साईट तुमच्यासमोर ओपन झालेली आहे वोटिंग कार्डची। त्यानंतर इथे लॉग इन करून घ्याल तुम्ही आधी। तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा आहे, मागच्या व्हिडिओमध्ये, की लॉग इन कसं करायचे, ID पासवर्ड क्रिएट कसा करायचा, तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर मी ते ID पासवर्ड टाकलेला आहे। त्यानंतर इथे कॅप्चा कोड फिल करायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे फिल करायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपण इथे लॉग इन झालेलं आहे। फिल फॉर्म 8 यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑदर यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे इपिक नंबर टाकायचा आहे, तुमचा वोटिंग कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। आणि सबमिट याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथे ओके करायचं आहे आणि करेक्शन या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे फॉर्म आलेला आहे। हा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओला परिपूर्ण फॉलो करून डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब कराल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल। तर आपल्याला इथे नेम, मोबाईल नंबर आणि फोटो करेक्शन करायचे आहे आणि रिलेटिव्ह नेम करेक्शन करायचं आहे। तर इथे तुम्हाला जे नाव इथे करेक्शन करायचं आहे ते पद्धतीने तुम्ही इथे नेम टाकू शकता। तर इथे स्पेलिंग तुम्ही बघून घ्या, तशा पद्धतीने तुम्हाला इथे स्पेलिंग टाकायची आहे। फर्स्ट नेम, तर इथे खाली ऑटोमॅटिकली मराठीत येतात आणि सरनेम टाकायचं आहे, ते पण इथे टॅप या बटनला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीत येते। आणि इथे रिलेटिव्ह नेम तुम्हाला टाकायचे आहे, वडिलांचं नाव आणि इथे सरनेम टाकायचं आहे। त्यानंतर ओके यस या बटनला क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा, सेंड OTP याला क्लिक करायचं आहे। तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, जो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकला असेल त्यावर। तर इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे। तर बघा, OTP आलेला आहे। इथे OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज फाईल याला क्लिक करायचे आणि इथे फोटो अपलोड करायचा आहे। तर फोटोचा साईज आणि केबीचा साईज खाली दिलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि इथे क्रॉपसुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला जोडायचं आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड। तर इथे भरपूरसे डॉक्युमेंट तुम्ही इथे जोडू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स। तर मी इथे आधार कार्ड सिलेक्ट केलं आणि इथे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर खाली पण तसंच, तर इथे मी पॅन कार्डसुद्धा इथे जोडत आहे। तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, इतर डॉक्युमेंट भरपूरसे इथे जोडू शकता। तर बघा, नेक्स्ट केल्यानंतर इथे प्लेस टाकायचं आहे। तर तुमच्या गावाचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे।
आणि इथे स्पेस इथे द्यायचा नाही तुम्हाला. स्पेस दिल्यानंतर तुम्हाला अशी प्रॉब्लेम येऊ शकते. तर बघा इथे स्पेस दिल्यानंतर तुमचे ते बटन खुलणार नाही. तर मी ते डबल टाकत आहे. तर बघा स्पेस दिल्यानंतर असंच होत आहे. तर अशी प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येऊ शकते. तर इथे स्पेस द्यायचा नाही आणि इथे नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड फिल करायचा आहे. आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट याला क्लिक करायचं आहे. तर कॅप्चा इथे गलत झालेला आहे. तर बरोबर कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर बघा पूर्ण फॉर्म इथे आलेला आहे. तर तुम्ही इथून चेकसुद्धा करू शकता. त्या व्यतिरिक्त काही चुकलेलं असेल तर इथून तुम्ही करेक्शनसुद्धा करू शकता. तर तुम्हाला फॉर्म बरोबर बघायचा आहे. आणि सबमिट आणि यस करायचं आहे. तर यस केल्यानंतर बघा इथे रेफरन्स नंबर तुम्हाला मिळालेला आहे. तर तुम्ही याची PDF-सुद्धा डाउनलोड करून ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही याची प्रिंटआउट काढून तुमच्याकडे ठेवू शकता. कारण रेफरन्स नंबरने तुम्ही चेक करू शकता की तुमचं वोटिंग कार्ड करेक्शन झालं आहे की नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल. तर धन्यवाद.